नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गत वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून 31च्या काउंटडाऊनला आता सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर ओल्ड मॅनच्या प्रतिकृतीची मागणी बेळगाव शहरात वाढली असल्याचं दिसून येत आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करताना 31च्या मध्यरात्री ओल्ड मॅनच्या प्रतिकृतीचं दहन करण्याची परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे. ओल्ड मॅनच्या दहनाशिवाय सरत्या वर्षाचा निरोप आणि नववर्षाचं स्वागत अधुरं भासतं. बेळगाव शहरातल्या गल्लोगल्लीतील लहान मुलांसह युवक स्वतःहून ओल्ड मॅनची प्रतिकृती तयार करत सध्या पारंगत झालेले असून बदलत्या काळानुसार बाजारपेठेमध्ये आता रेडीमेड ओल्ड मॅन मिळू लागलेत. अशा रेडीमेड ओल्ड मॅनची प्रतिकृती बेळगावात सर्वप्रथम कॅम्प या भागापासून सुरू झाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आनंदनगर वडगाव येथे करण्यात येत असलेला नाला हा बेकायदेशीर असून सरकारी मूळ कागदपत्रात नोंद नसलेला हा नाला अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने केला जात असल्याचा आरोप करत संतप्त आनंदनगर येथील रहिवाशांनी काल या नाल्याविरोधात आवाज उठवला होता. याची दखल घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज मंगळवार दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी आनंदनगर भागात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रशासनाने नागरिकांसमोर या नाल्याच्या अस्तित्वासंदर्भातील कागदपत्रे सादर करून आणि आम्हाला विश्वासात घेऊनच या नाल्याचे बांधकाम करावे अशी मागणी येथील रहिवाशांनी केली. त्यानंतर रमाकांत कोंडुस्कर यांनी नजीकच्या शिवमंदिरात या परिसरातील रहिवाशांसोबत बैठक घेऊन सर्वांनी एकत्र आले तर तडजोडीने हा प्रश्न मार्गी लागू शकतो. हा नाला करतेवेळी कुणाचंही नुकसान होऊ नये याची प्रशासनानं सुद्धा काळजी घ्यावी असे सांगून आपण आपल्यासोबत आहोत असं आश्वासन दिलं. अनुगोळ येथे श्रीराम सेना हिंदुस्थान अनुगोळ विभाग यांच्या वतीने रविवारी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराला युवक तसेच महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. श्रीराम सेना हिंदुस्थान अनुगोळ विभाग प्रमुख उमेश कुऱ्हाळकर यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून तसेच शहापूर येथील श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते कैलासवासी अभिषेक पुजारी यांच्या स्मरणार्थ सद्गुरू सदानंद महाराज मठ येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, ज्योतिबा येळ्ळूरकर, ज्योतिबा लाटूकर, सुभाष चिंचनेकर, दिनेश लाटूकर आदींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. यंदाच्या वर्षी या शिबिरात जवळपास 200हून अधिक युवकांनी सहभाग घेतला होता. केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रक्त संकलन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी राजहंस गल्ली येथील पंच कमिटी तसेच श्रीराम सेना हिंदुस्थान अनुगोळ विभागातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. उमेश कुऱ्हाळकर यांनी आभार मानले. गॅस पाईपलाईनला गळती लागून आगीनं पेट घेतल्यानं घरासमोरील 2 मोटारसायकलींचं नुकसान झालंय. सोमवारी दिनांक 30 रोजी सायंकाळी रामतीर्थनगर येथे ही घटना घडली असून केवळ सुदैवानेच मोठी दुर्घटना टळली. रामतीर्थनगर येथील विजय पाटील यांच्या घरासमोरील गॅस पाईपलाईनला गळती लागल्यानं आगीने अचानक पेट घेतला. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, पण आग आटोक्यात आली नाही. उलट यामध्ये घराच्या समोर पार्क करण्यात आलेल्या 2 मोटारसायकली आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवलं. केवळ सुदैवानंच यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ यांच्या वतीने 20वे साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. या संमेलनासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते हे उपस्थित राहणार असून यावेळी त्यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. दरम्यान संमेलनाध्यक्षपदी प्राचार्य शरद बाविस्कर हे असणार आहेत. संमेलनाचे यंदाचे हे 20वे वर्ष असल्याने याची जय्यत तयारी सुरू आहे. यावेळी ग्रंथ दिंडीने संमेलनाला प्रारंभ होणार असून संमेलनाचे उद्घाटन तालुका मये समितीचे कार्याध्यक्ष आर.एम. चौगुले यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्षपदी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी असणार आहेत. 5व्या सत्रामध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या मनोगताचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि कृषी पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे साहित्यप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे हे नक्की. नववर्षाच्या स्वागतासाठी बेळगाव सज्ज झालं आहे. यावेळी कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मंगळवारी रात्री संपूर्ण शहरात पोलिसांची गस्त असणार आहे. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्वियान यांनी दिलाय. शहरातील सर्व अधिकाऱ्यांना यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या बंदोबस्तासाठी उपलब्ध आहेत. आणखी एक अतिरिक्त तुकडी मागवण्यात आली आहे. नागरी पोलिसांबरोबरच गृहरक्षक दलाचे 300 जवानही जुंपण्यात आले आहेत. प्रमुख मार्गावर बॅरिकेड्स उभे करून तपासणी करण्यात येणार आहे असंही पोलीस आयुक्तांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकीट दरामध्ये तातडीने वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारपुढे नाही असं स्पष्टीकरण परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिलंय. त्यामुळे बस तिकीट दरवाढीच्या वृत्तामुळे हैराण झालेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. बेंगळुरूमध्ये सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते. केएसआरटीसी आणि इतर परिवहन निगमच्या बस तिकिटाचे दर सध्या तरी वाढवले जाणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी चिंता करण्याची गरज नाही. बस प्रवास दरामध्ये वाढ करण्याचा विचार सध्या सुरू नाही. यापूर्वी परिवहन महामंडळाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र सध्या तसा प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याची पुष्टी मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी केली आहे. ठळकवाडी हायस्कूल, टिळकवाडी, बेळगाव या शाळेतील 2001च्या माजी विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाचा स्नेह मेळावा मोठ्या दिमाखात व जल्लोषात नुकताच संपन्न झाला. मैत्री शाळेतील बाकावर्षी आठवणीतील नात्याची अशा ब्रीदवाक्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वप्रथम शाळेतील मुलामुलींसाठी चक्रपाणी युद्धकला केंद्र बेळगाव यांच्या वतीने सर्वांग सुंदर व्यायाम, स्वसंरक्षणाचे धडे, लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, सूर्यनमस्कार याबद्दल सचिन भाऊ चोपडे यांनी अमूल्य अशी माहिती देऊन प्रात्यक्षिके दाखवली. याने शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग भारावून गेले होते. दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक एम.आर. कुडतुरकर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शिक्षक, कर्मचारी वर्ग व निवृत्त शिक्षक यांचा शाल, श्रीफळ, झाडाचे रोपटे व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बाळेकुंद्री सर, भातकांडे सर, सी.वाय. पाटील सर आणि शिक्षिका नम्रता कुलकर्णी यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने माजी विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. गेल्या 20 वर्षांपासून राज्य व केंद्र सरकारकडून सर्व शासकीय विभागांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. याचीच कास धरून महिला व बालविकास खात्याने प्रत्येक अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी पर्यवेक्षिका, महिला बालविकास अधिकारी, पोषण कर्मचारी अशा एकूण 5,569 जणांना बेळगाव जिल्ह्यामध्ये अँड्रॉइड मोबाईलचे वितरण करून पोषण ट्रॅक्टरच्या माध्यमातून सर्व माहिती ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया कार्यरत आहे. पुणे नजीकच्या राजगुरुनगर येथे गोसावी समाजातील 7 व 8 वर्षांच्या 2 अल्पवयीन बहिणींवर परप्रांतीयाने अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी निपाणीत गोसावी समाज तसेच सर्व पक्षीयांतर्फे विराट मोर्चा काढण्यात आला. प्रारंभी येथील अक्कोड रोड सर्कलपासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा जुना पीबी रोड मार्गे तहसीलदार कार्यालयात आला. यावेळी बोलताना बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले की देशामध्ये बेरोजगारी वाढल्यामुळे गुन्हेगारीतही वाढ होत आहे. राजगुरुनगर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि हत्या ही मानव जातीला काळीमा फासणारी घटना असून यातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच अशा प्रवृत्तीचा बिमोड होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.